ऋषिकेशनी सांगितली ती यादी, त्या यादीशी मी अगदी सहमत आहे. त्याच्यामध्ये नवीन नावं जोडण्याची काही आवश्यकता नाही आहे. पण ज्या प्रकारे भाजप राजकारण करतं, भाजपची राजकारणाची जी पोत आहे त्याच्यानुसार ते वेगळा चेहरा देण्याचा नक्की प्रयत्न करतील. जो आक्रमक हिंदुत्वाचा असेल तो आशिष शेलारांच्या गटातला असेल, कारण की ह्या सगळ्या निवडणुकीच्या रणनीतीमागं आशिष शेलार यांचं डोकं होतं. अमित साटम जरी पुढं असले तरी मागच्या खूप काळ त्यांनी मुंबईचं नेतृत्व केलं होतं. त्यामुळे तो आशिष शेलार यांच्या गटामधील असेल एवढं मात्र नक्की. पण तो आक्रमक असणारा आणि ठाकरेंना त्याच्या भाषेमध्ये उत्तर देणारा, कारण की जो निकाल लागला आहे त्या निकालामध्ये ठाकरे संपलेले नाही आहेत. ठाकरेंनी त्यांचे जे गड होते ते मजबूत ठेवलेले आहेत. त्याच्यामुळे जर ठाकरेंना धक्का द्यायचा असेल तर मराठी आक्रमक आणि हिंदुत्ववादी चेहरा, कारण की मराठी आणि हिंदू असं आम्ही देणार आहे, असं हे कॉम्बिनेशनवरती ती निवडणूक ते घेऊन गेले होते. त्यामुळे ते मराठी देतील एवढं तर नक्की. मात्र ज्या नावांची चर्चा होती आहेत ना, ते कोर भाजपचे आहेत की नाही याच्याविषयी शंका आहे. तेजस्वी घोसाळकर, भाजप ज्या प्रकारे राजकारण करतं, लोकांना मोठं करतं, त्यांना ताकद देतं, त्याच्यामध्ये घोसाळकरांना त्यांनी आत्ताच घेतलेलं आहे. आणि आत्ताच घेतलेल्या उमेदवाराला तुम्ही पहिल्याच वेळी जर तुम्ही महापौर करणार असाल तर तो त्यांच्या केडरमध्ये खूप चुकीचा संदेश जाईल. त्यामुळं घोसाळकरांच्या नावावरती ते नक्कीच एकमत त्यांच्यामध्ये होणार नाही. आणि त्या नेमक्या कुणाच्या गटामध्ये आहेत, कारण की त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होण्यामागं दरेकर जास्त कारणीभूत आहे अशी चर्चा आहे. कारण की त्या दरेकरांसोबत एका बँकेवरती संचालक आहेत. मग ते कनेक्शन असल्यामुळं, दरेकर कॅम्पच्या असल्यामुळं तिकडं शेलार कॅम्पचा त्यांना विरोध होणार आहे एवढं नक्की आहे. त्यामुळं त्यांचं नाव मला नाही वाटत की त्यांचं हे असेल. मकरंद नार्वेकर यांची शक्यता खूप मला पर्सनली जास्त वाटते, कारण की ते ज्या एरियातनं येतात तो जो पॉश एरिया आहे आणि त्यांचे भाऊ ज्या प्रकारे विधानसभेच्या अध्यक्षपद आहेत आणि ज्या प्रकारे त्यांनी चांगली कामगिरी मी इन्व्हर्ट करतो, त्या अर्थानं जी शिंदे याच्यामध्ये फूट पडली त्याच्यामागं म्हणजे राऊत खूप वेळा बोलतात की नार्वेकरांनी हे केलं, नार्वेकरांनी हे घडवून आणलं, आम्हाला न्याय नाही मिळाला, आम्ही कोर्टात जाऊ. त्यामुळे त्याचं बक्षीस म्हणून ते देऊ शकतात. पण मी पुन्हा एकदा म्हणतो की भाजपच्या राजकारणाची ती स्टाईल नाही आहे. मकरंद नार्वेकर हे किती आक्रमक आहेत, किती आक्रमकपणे बोलतात, किती आक्रमकपणे तुटून पडतात, हे आत्तापर्यंत समोर आलेलं नाही आहे. त्यामुळं अध्यक्ष महापौरपदासाठी शेलार कॅम्प, दरेकर कॅम्प, प्रसाद लाड ज्यांच्यामध्ये त्यांच्या संपत्तीच्या आकडे तुम्ही बघा पर्सनली जाऊन, आणि मुंबईमधले जे कॉन्ट्रॅक्ट आहेत, शेवटी मुंबई काय आहे तर 74,000 कोटीची बजेट असणारी महापालिका आहे. त्या महापालिकेमध्ये आपल्या फेवरमध्ये कोण असेल आणि आपल्याला कोण कॉन्ट्रॅक्ट मिळवून देईल आणि कोण आपल्या ह्याच्यामध्ये राहील याच्यासाठी सेटिंग करून जास्तीत जास्त प्रयत्न करून आपल्या गटाचा महापौर दरेकर, लाड, इकडं आपले शेलार, साठम यांच्याकडनं प्रयत्न केले जातील. अंतिम निर्णय हे मुख्यमंत्री घेतील. पण हे सगळं करत असताना म्हणजे जेव्हा आपण महापौर पदाबद्दल बोलतोय तेव्हा आपल्याला स्थायी समितीवरती बोललं पाहिजे, शिक्षण समितीवरती बोललं पाहिजे, बेस्टच्या बाबतीमध्ये पण बोललं पाहिजे, ज्या बाकीच्या समिती आहेत त्याच्यावरती बोललं पाहिजे. एखाद्या अमराठी मतदारांना खुश करणार नक्कीच ते, कारण की सत्ता येण्यामागं अमराठी मतदार खूप कारणीभूत आहेत. पण त्यांना ते थेट आत्ता भाजपची एक स्टाईल आहे, म्हणजे ती काँग्रेसची होती पूर्वी, थंडा करके खाओ. म्हणजे जोपर्यंत ते प्रकरण तापलेलं आहे तोपर्यंत त्याच्यावरती काही निर्णय घ्यायचा नाही. ते प्रकरण पूर्ण शांत होऊन द्यायचं, लोकांच्या स्मृतीतून जाऊन द्यायचं, सगळं नॉर्मल होऊन द्यायचं. आणि असं वाटतं की हे प्रकरण आता संपलेलं आहे तेव्हा पटकन निर्णय घेऊन मोकळं व्हायचं. अगदी भाजप तसं करणार. सुरुवातीला भाजप आत्ता बिलकुल मराठी महापौर देणार नाही, कारण की हा मराठीच्या अस्मितेचा, महाराष्ट्राचा, आणि तो फक्त मुंबईपुरतं मर्यादित नाही राहणार, तो महाराष्ट्रभर तो मुद्दा जाईल. त्यामुळे भाजप तेवढी रिस्क घेईल असं मला ते आत्ता तरी वाटत नाहीये. एखाद्या मोठी समिती, स्थायी समिती, असं म्हटलं जातं की एक बिल्डर आमदार, मोठा बिल्डर आमदार हे सगळं चालवतो, त्यांचं नाव घेणं योग्य नाही आहे, तर त्याच्या फेवरमधला नगरसेवक हा स्थायी समितीवरती बसवला जाईल, ही खूप शक्यता आहे. त्याच्यामध्ये मग ते अमराठी चेहरा देण्याची शक्यता आहे. प्रवीण दरेकरांचे मला वाटतं ते भाऊ असावेत, दरेकर म्हणून प्रकाश दरेकर आहेत, तर त्यांच्यासाठी पण ताकद लावली जाईल महापौर पदासाठी. महापौरपद हे ठाकरेंच्या बालेकिल्ल्यामध्ये दादर, मालाड या ठिकाणावरनं जर त्यांच्याकडे स्ट्रॉंग चेहरा असेल, म्हणजे जे बालेकिल्ले त्यांनी शाबूत ठेवलेला आहे त्याला सुरुंग लावायचा असेल तर तिथनं तो दिला जाईल. हां, तर शिंदेवरती मी येतोय. आत्ता जे शिंदेंनी लोक घेऊन गेलेले आहेत, हॉटेलमध्ये राहत आहेत, माझ्या माहितीप्रमाणे महापौरचं आरक्षण 28 म्हणजे पुढच्या आठवड्यात, म्हणजे ते 28ला ती निवड होईल. एवढे 10-12 दिवस हे काय
हॉटेलमध्ये राहणार नाहीत. कुठलेही नगरसेवक आत्ताच निवडून आलेले इतके दिवस ते थांबणार नाही आहेत आणि आत्ता काही त्यांना सत्ता स्थापन नाही करायची आहे. त्यांना फक्त भाजपवरती दबाव आणायचा आहे. ते शिंदेंना व्यावहारिक ज्ञान खूप चांगलं आहे. त्यांना हे माहिती आहे की आपला महापौर होणार नाही आहे, पण आपल्या मदतीशिवाय भाजप पण महापौरपदी येऊ शकणार नाही आहे याची त्यांना पूर्ण जाणीव आहे. त्या जाणीवेतच त्यांनी हे दबावाचं राजकारण करतायत की जेणेकरून आपल्या पदरामध्ये जास्तीत जास्त पाडून घेता येईल. आम्ही महापौरपद देतोय ना, मग स्थायी समिती मला मिळतंय का, एखाद्या मोठ्या समितीचं अध्यक्षपद मला मिळतंय का, आमच्या पक्षाला मिळतंय का, ह्या सगळ्या रचनेसाठी ते इनडायरेक्टली दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत. आणि महाराष्ट्राचं राजकारण तुम्ही बघितलं तर जेव्हापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आलेले आहेत ते पूर्णपणे एकनाथ शिंदेंना दाबण्याचं, बाजूला करण्याचं काम करत आहेत. तेच तुम्हाला कल्याण डोंबिवलीमध्ये दिसलं असेल की जिथं एकत्र लढले पण त्यांनी पूर्ण पक्ष फोडण्याचं काम केलं. त्यांचं मीरा भाईंदरमध्ये तेच झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये सोबत गेलेलं नाही आहे. त्यामुळे शिंदेंना ताकद देऊन पुढं आपल्या भविष्यामध्ये आपल्या विरोधामध्ये माणूस उभं करणं हे भाजपला परवडणारं नाही आहे. कारण की आत्ता शिंदेंची शिवसेना ही 2 नंबरला आहे. त्यांचे नगरसेवक जर तुम्ही पाहिले तर 300च्या आसपास आहेत. भाजप 1400पर्यंत आहे, पण शिंदे 300-350च्या आसपास आहे. त्याच्यामुळं आपल्या मित्रालाच, म्हणजे जो आत्ता तुम्ही मित्र आहे आपल्यासोबत, त्याला ताकद देऊन त्याचा पक्ष जिवंत ठेवणं, त्याला हातपाय पसरू देणं हे त्यांना परवडणारं नाही आहे. त्यामुळं ते बिलकुल शिंदेंच्या जाचक अटी, महापौरपदासारखी जाचक अट तर बिलकुल मान्य करणार नाहीत. हे आत्ता मला वाटतंय म्हणजे फारच टोकाचा संघर्ष. आणि मला नाही वाटत की शिंदे तो टोकाचा संघर्ष करतील. ते ठाकरे नाहीत, ते शिंदे. त्यांना कळतं की बाबा याच्यामध्ये ताणण्यात काही अर्थ नाही आहे, आपण इथं माघार घेतली पाहिजे. हे ते थोडं दबावाचं राजकारण करू पाहतायत आणि भाजप पण त्याला ते तसंच घेतील. आणि त्यांची नाराजी कशी दूर करायची, जास्तीत जास्त शिंदे काय करतील तर दिल्लीला जातील. त्यांच्या गृहमंत्री आहेत ज्यांना राऊत त्यांचे पक्षप्रमुख म्हणतात, तर त्यांच्याकडे जातील. तिथं थोडंसं तिथं डील करतील आणि इथं येतील. पण आपल्याला असं दिसतंय की त्यांच्या मागण्या देवेंद्र फडणवीस कुठल्याच पद्धतीने पूर्ण करत नाही आहेत. तर त्याच्यामुळं मला नाही वाटत की शिंदेंच्या मर्जीतला महापौर इथं बसेल. तो अजिबात बसणार नाही. शिंदेंच्या फेवरमधला तर म्हणजे शिंदेंना ते बिलकुल ताकद देणार नाही आहे. कारण की शिंदेंचे जे काही नगरसेवक निवडून आलेले आहेत, कारण की 60 नगरसेवक, माजी नगरसेवक त्यांच्याकडे गेले होते, 90% नगरसेवक ते पडलेले आहेत. 10% नगरसेवक आलेले आहेत आणि बाकीचे जे आलेले आहेत ते अमराठी मतांवरती भाजपच्या मदतीने आलेले आहेत. तुम्हाला उदाहरण सांगतो, घाटकोपरमध्ये त्यांचे जे नगरसेवक आलेले आहेत, लांडे का काहीतरी नाव आहे त्यांचं, तिथं भाजपच्या लोकांनी त्यांच्यासाठी बूथ लावलेलं आहे. भाजपची लोक त्यांच्यासाठी पळालेले आहेत. भाजपचा तिथं आमदार आहेत. त्यामुळं आपल्याच लोकांच्या विरोधात जाऊन भाजपने जर ताकद दिलेली आहे त्यांना, त्यामुळं त्यांची ताकद ते इतके वाढू देणार नाही आहेत की ते उद्या त्यांच्या डोक्यावरती बसतील. जरी आपण महापौरपदाबद्दल बोलत असेल सगळीकडल्या, तरी अजून महापौरपदाचे आरक्षणच जाहीर झालेलं नाही. महापौरपदाचं आरक्षण माझ्या मते पुढच्या आठवड्यात किंवा जानेवारी एंडिंगपर्यंत डिक्लेअर होणार आहे. त्यामुळं एकंदरीत महापौराचं आरक्षण जाहीर झाल्यानंतर याबद्दल सगळ्याच बोलणं किंवा सगळ्या गोष्टी आपल्याला खुलासावार बोलणं महत्त्वाचं ठरेल असं मला वाटतं. विशेषतः छत्रपती संभाजीनगरमध्ये बघितलं तर आता भाजपचा महापौर त्या ठिकाणी बसणार आहे आणि पूर्ण भाजप स्वतःचाच महापौर त्या ठिकाणी बसेल. कारण की महायुती त्या ठिकाणी झालेली नाही, भाजप स्वबळावर सत्तेत त्या ठिकाणी आलेलं आहे. तर नांदेडमध्येही अशोक चव्हाणांनी एक हाती सत्ता आणलेली आहे. त्यामुळे नांदेडचाही महापौर भाजपचाच असणार आहे पूर्ण क्षमतेने. त्यामुळे आणि दुसरीकडे जर आपण लातूरला बघितलं तर लातूरचा महापौर हा काँग्रेस आणि वंचित आघाडीचा असणार आहे. तर परभणीमध्ये ठाकरेची शिवसेना व काँग्रेसचा महापौर बसण्याची शक्यता आहे असं मला वाटतं आणि तो तसाच होईल. आणि जालनामध्ये मात्र भाजपचा महापौर बसेल असे चित्र एकंदरीत आहे. तर हा होता आमचा महापौरपदाचा अंदाज. उद्या आपण परत याच न्यूजरूम लाईव्हमध्ये भेटूया.